महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी NCMC नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू केले आहे। नमस्कार, मी वैभव जैन। आपण पाहताय लोकाशा टीव्ही। एकीकडे वाढत्या उन्हाचे चटके, रखरखत ऊन, प्रचंड गरमी आणि यातच मात्र शासनाने गोरगरिबांना परवडणारा लालपरीचा प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने स्मार्ट डिजिटल कार्ड सेवेची सुरुवात केली आहे। खरे तर यामुळे प्रवास अधिक सुखकर आणि कॅशलेस होणार असून चिल्लर पैशांसाठी किंवा एसटी बसेसच्या मिळणाऱ्या सुविधांसाठी वाहकांसोबत होणारे वाद तर नक्कीच मिटणार आहेत। याचबरोबर बनावट आधार कार्डद्वारे फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नाहक गर्दी देखील कमी होणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली असून रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। यापुढे विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे। मंत्री सरनाईक म्हणाले की ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे। सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत। या प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून राज्यातील सर्वच आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू करण्यात देखील आली आहे। या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे। शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल। ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल। तर या कार्डची किंमत 199 रुपये असून नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। यासाठी 3000हून अधिक शासनाकडून अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत। बस स्थानकावरच नोंदणीची प्रक्रिया पार पडत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे। एसटीचा हा निर्णय म्हणजेच परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे। तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशाची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होत आहेत। नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या प्रवासाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे। तसेच जोपर्यंत किमान 80% प्रमाणात कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून पूर्वी ज्या सवलती प्रवाशांना मिळत होत्या त्या सर्व सुविधा सुरू राहणार आहेत। तरी सर्व प्रवासधारकांनी महामंडळाच्या या मोहिमेस सहकार्य करावे व शांततेत NCMC कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे।